गोहत्या रोखण्यासाठी महाडमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा आहे। ईसाने कांबळे येथे 18 जून 2024 रोजी झालेल्या गोहत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात गोहत्या रोखण्यासाठी सकल मराठा समाजाने महाडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे। हा मोर्चा चौदार तळे महाड येथून प्रांत कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने काढण्यात आला। यावेळी प्रांतांना निवेदन देण्यात आले। गोहत्या रोखण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये भाग घेतला। गोहत्या बंदीची मागणी करत प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले। या मोर्चामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील उपाययोजना काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। काही महिने रायगडमध्ये सातत्याने पूर्ण रायगड जिल्ह्याचा शासकीय दृष्ट्या विचार जर केला, अगदी खोपोलीचं हळ असेल, ठाण्याच्या सीमेवरती तलोजी असेल, महाडच्या काही वस्त्यांमध्ये अगदी आपला मोरबा असेल, अन्य काही भागांमध्ये गौवंशाची हत्या सातत्यानं होते। खरं तर मोरब्यामध्ये 72 एकरचा कारखाना, सगळं कत्तलखाना रायगडवासियांनी एकत्र येऊन संघटित वृत्तीने संविधानिक मर्यादेत राहून त्या कत्तलखान्यावरती कारवाई केली होती। तरीही वारंवार पुनश्च इथून खूप मोठ्या प्रमाणात गौमांस निर्यात केलं जावं अशा काही कंपन्यांचे हिडन अजेंडे आहेत आणि त्या दृष्टीने काही लिटमस टेस्ट या सगळ्या वस्त्यांमध्ये सर्वसामान्य मुस्लिमांना धार्मिक स्थानाच्या आधारे पुढे करून केली जाते। ज्या प्रकारे शेकाटी बंदरावरती RDX उतरलं, अगदी मधल्या काळामध्ये कराचीला जाणाऱ्या इथल्या शेळ्या मेंढ्या देखील गौरक्षकांनी कारवाई करून जप्त केल्या होत्या। तर ह्या सगळ्या देशविरोधी कारवायांच्या लिटमस टेस्ट गल्लीबोळामध्ये पहिल्यांदा घेतल्या जातात। गौरक्षक याच सगळ्या जिद्दीने अशा कारवाया करत असतात। संविधानिक मर्यादेत राहून शासनाच्या कोऑर्डिनेशनने शासनाला पुढे करून, अगदी शासनाला आग्रह करून, कायद्याचं स्मरण करून महाराष्ट्रामध्ये गौवंश हत्येबंदी कायदा 2015ला घोषित झाला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाई, नंदी, वासरू यांची हत्या करण्यास मज्जाव असताना, असा आदेश असतानाही या सगळ्या लिटमस टेस्ट हेतुपुरस्सर घेतल्या जात आहेत। दोन समाजामध्ये तेढ व्हावी, अडी व्हावी या पद्धतीने घेतल्या जातात। हिंदू समाज सहिष्णू आहे, सहनशील आहे, तो सहन करतोय, कायद्याच्या मर्यादा जाणतो, संविधानाचा सन्मान करतो। म्हणून हिंदूनं संविधानिक मर्यादेमध्ये आत्ता पोलिसांवरती कस्यांनी हमले केले, तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि या निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं, जर आता हे शेवटचं आहे, कारण शेवटी कोणत्याही एखादा सहिष्णू स्वभाव असेल त्याची पण मर्यादा असते। अति सर्वत्र वर्जते या न्यायाने अति सहिष्णू झालं त्याचे गैरसमज होतील। त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला, यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गौवंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार धरला जाणार नाही, ती प्रशासनाची जबाबदारी असेल आणि प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकल हिंदू समाजावतीने दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, महाड।